ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवेल. तेव्हापासून माझा अभ्यास सुरू झाला. बेदुंचार, बेतिक्सा. हळूहळू मला समजायला लागलं, मी केलेले काम लोकांना आवडत नाही. लोक माझ्यावर दगड फेकत, मी सहन केले. लोक माझ्यावर शेण फेकत, तेही मी सहन केले. लोक माझ्यावर थुंकत, शिव्या देत, तेही मी सहन केले. एक हात घेतला, लावला त्याच्या कानाखाली आणि म्हणाले, आत्ता आलायस खबर रंगुलय, पुन्हा येशील तर तुझ्या रक्ताने धरती रंगवीन. आणि एक मुलगा शिकला तर तो आत्ता शहाणा होतो, पण जर एक मुलगी शिकली तर त्याच्या घरादाराला शहाणा करते. तुमच्या गुरुजन वर्ग आणि जे जमलेला माझा छोटा मोठा बालमित्रांनो, मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती. ओळखलं तुम्ही सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिरावांशी झाला. हळूहळू मला समजायला लागलं, ज्या माणसाशी माझा विवाह झाला आहे तो कोण सर्वसाधारण नसून अख्ख्या जगाला ऊर्जाजनक क्रांतिसूर्य आहे. त्या काही बायकांना उंबरा ओलांडण्याची प्रथा नव्हती. कसं? आपण बरं, आपलं घर बरं, आपल्या घरातील माणसं आणि चूल. स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता. त्यावर एकच उपाय होता, तो म्हणजे स्त्री शिक्षण. होय, स्त्री शिक्षण. ज्योतिरावांच्याही मनात सतत स्त्री शिक्षणाचा विचार झाला असायचा. त्यासाठी ते एकदा एका शाळेत गेले. तिथे त्यांना ब्रिटिश नावाच्या फॉरा मॅडम भेटल्या. त्या म्हणाला, मिस्टर फुले, तुम्ही इथे शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आलात ना, तर ऐका, जर उमेन शिकली तर पूर्ण हाऊस शिकतं, पण तुम्ही उमेनला हाऊसच्या बाहेरच पाठवत नाही. सो बॅड मिस्टर फुले, सो बॅड. झालं तर ज्योतिरावांनाही वाटलं आपणही मुलींसाठी पहिली शाळा काढावी. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवेल. तेव्हापासून माझा अभ्यास सुरू झाला. बेदुंचार, बेतिक्सा, काना, मात्रा, वेलांटी, उकार, आकार, सारं सारं मी लिहायला शिकले, वाचायला शिकले. बघता बघता काव्यही रचू लागले. तेवढ्यातच एक दिवस आला, 1 जानेवारी. होय, 1 जानेवारी पासून आम्ही भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. मी पहिली शिक्षिकाही झाले व मुख्याध्यापिकाही झाले. जाता येता लोकांची कोल्हे सुरू, धर्म पुढाला, धर्म पुढाला, धर्म पुढाला. पण मी त्यांचं ऐकलं नाही. जर शेपटासारखं जगलात ना तर काम तमाम होईल, आणि जर भावासारखं जगलात ना तर नाव होईल. हळूहळू मला समजायला लागलं, मी केलेले काम लोकांना आवडत नाही. लोक माझ्यावर दगड फेकत, मी सहन केले. लोक माझ्यावर शेण फेकत, तेही मी सहन केले. लोक माझ्यावर थुंकत, शिव्या देत, तेही मी सहन केले. आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. तेवढ्यातच माझ्यासमोर एक माणूस आला. म्हणतो, कसा टवळे, कुठं निघालीस? आधी आमच्या पोरबाळांना शिकवायचं बंद कर. तुला तुझी अभिप्राय आहे का तुझं शिक्षण? त्याला माहित नसावं आम्ही ज्योतिरावांच्या पत्नी आहोत. एक हात घेतला, लावला त्याच्या कानाखाली आणि म्हणाले, आत्ता आलायस खबर रंगुलय, पुन्हा येशील तर तुझ्या रक्ताने धरती रंगवीन. आम्ही केशवपन, सतीप्रथा या प्रथा आम्ही बंद केल्या आणि विधवा काशीबाईचा मुलगा आम्ही दत्तक घेतला. त्याचं नाव ठेवलं यशवंत. यशवंतच्या पावलाने आमच्या अंगत अगदी नटून जायचं. यशवंतला लहानाचं मोठं केलं, त्याला डॉक्टर बनवलं. तेवढ्यातच सातारा जिल्ह्यात एक रोग आला. त्याचं नाव म्हणजे प्लेग. होय, प्लेग. यशवंतला आम्ही दवाखाना उभा राहायला सांगितलं. एक ना एक दिवस तो रोग मला होणार होता. तो रोग मला झाला आणि माझे निधन झाले. जाता जाता एवढेच बोलते, मुलींना शिकवा. जर एक मुलगा शिकला तर तो आत्ता शहाणा होतो, पण जर एक मुलगी शिकली तर त्याच्या घरादाराला शहाणा करते. मुलगी शिकली, प्रगती झाली. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.